नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जावोत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे सोमवार आणि आता इकडे चालू आहे माझी नित्य देवपूजा. तर बघा, सर्वात अगोदर स्वामींना अभिषेक करून घेतला, जलाभिषेक. आणि आता चालू आहे स्वामींची हिना अत्तरने आंघोळ. तर बघा, हिना अत्तर लावून सुंदर असं स्वामींना सर्व अंगाला चोळून घेऊन आणि मग पुन्हा एकदा जलाभिषेक करून घ्यायचा आणि स्वामीला स्वच्छ अशी आंघोळ घालायची. तर हे माझं रोजचं नेहमीचं काम चालू असतं. तर हे बघा आहे आपल्या स्वामींना छान असं आंघोळ घालून घेतलेली आहे. तर आता करून घ्यायची आहे आपल्या स्वामींची आणि आपल्या सर्व देवांची पंचोपचारे पूजा. तर बघा, इकडे स्वामींना स्वच्छ असं कपड्याने पुसून घेतलेलं आहे. जे नेहमीचं स्वामींचं जे कापड असतं त्याच कपड्याने पुसून घेतलेलं आहे स्वामींना. आणि ह्या आहेत त्या उतरंडी, तर त्यांचीसुद्धा पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, सर्वात अगोदर काय होतं, उतरंड मी बाहेरच ठेवते आणि सर्व देव मांडते आणि त्याच्यानंतर शेवटी उतरंडी ह्या पूजा करून मांडते. कारण आतमध्ये ठेवलं की त्याला गंध वगैरे लावायला खूप अवघड जातं. कारण जागा माझ्या देवघरामध्ये खूप कमी आहे. खूप जास्त देव आणि देवघरामध्ये जागा थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे मी उतरंडी हे बाहेरच ठेवते आणि त्याच्यानंतर उतरंडींना हळदी कुंकू लावून गंध लावून मग त्या आपल्या त्यांच्या जागेवरती रोज असे ठेवते. तर इकडे बघा, देवांची पूजा करण्या अगोदर सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे असतात देवघरामधले. तर बघा, इकडे माझी ते समई आणि दिवा जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि आता आपल्या देवांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, सर्वात अगोदर मधल्या बोटाने आपल्या स्वतःला गंध लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सर्व देवांना गंध लावायचा. तर बघा, इकडे उतरंडीला मी अशा प्रकारे गंध हळदी कुंकू लावून त्यांच्या जागेवरती ठेवते आणि मग बाकीच्या देवतांची पूजा करते. तर हे माझं रोजचं नेहमीचं जे आहे ठरलेलं सकाळचं मॉर्निंग रुटीन असतं. तर बघा, ह्या उतरंडीमधलं धान्य मी कधी कधी बदलते. मी पाठीमागं पण व्हिडिओ केलेला आहे. तर आज पण पुन्हा एकदा सांगते. तर ह्याच्यातलं धान्य मी दर पौर्णिमेला बदलते. आणि जर समजा काही कारणास्तव मला जर पौर्णिमेला बदलणं झालं नाही तर मी शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी ह्याच्यामधले धान्य बदलते. कारण अन्नपूर्णा जे त्याच्यामध्ये जे आपण धान्य ठेवलेलं असतं, अन्नपूर्णाची सुद्धा पूजा शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला त्याच्यातलं धान्य जसं बदलतात, प्रदोष असेल त्या दिवशी, तसंच मी ह्या उतरंडीमधलं धान्यसुद्धा मंगळवारी, शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला असं बदलते. जर समजा मला पौर्णिमेला बदलणं नाही झालंच तर मी शुक्रवारी किंवा मंगळवारी एखाद्या असं बदलत असते. तर बघा, ह्या उतरंडीमध्ये कुठले कुठले धान्य भरलेले आहेत ते सुद्धा सांगते मी. गहू भरलेले आहेत, तांदूळ भरलेले आहेत, चणे भरलेले आहेत आणि साखर भरलेली आहे. त्याच्यानंतर धने जे असतात ना ते भरलेले आहेत. तर तुम्ही असं वेगळ्या प्रकारचं कुठलंही अखंड धान्य भरू शकता किंवा डाळी वगैरे असल्या तरीही भरू शकता, काही हरकत नाही. अखंड धान्य भरावं असंच काही नाही. जे आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो तेच धान्य भरायचं आहे. आणि एक महिना भरून झालं त्याच्यानंतर दर पौर्णिमेला बदलतो ना आपण, त्यावेळेस ते धान्य परत आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजेच आपल्या धान्याची वाढसुद्धा होते आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा कायम वास राहतो. तर अशा प्रकारे माझी उतरंडीची सुद्धा छान अशी पूजा करून झालेली आहे आणि त्यांच्या जागेवरती उतरंडींनासुद्धा ठेवलेलं आहे. तर आता इकडे चालू जे आहे ती आपल्या बाकीच्या देवांची पूजा. तर जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि बाकीचे देवता आहेत त्यांना फक्त मी चंदनाचा गंधच लावते. आणि जी आपल्या कुलदेवीचा टाक, अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी, सरस्वती हे जे आहेत त्यांना मी हळदी कुंकू लावते. तर अशा प्रकारे आपल्या देवांची पूजा करून झालेली आहे. तर आता जी काढायची आहे छान अशी छोटीशी रांगोळी. तर नेहमी हा जो कडापा आहे ह्याच्यावरती मी छान अशी छोटीशी रांगोळी काढते. तर बघा, तिथं जी छोटीशी कळशी दिसत आहे ती जी आहे ती मी देवाचं पाणी भरून ठेवत असते. दररोजचं आपल्याकडे संध्याकाळी पाणी येतं, तर ते पाणी मी देवाचं वेगळं सेपरेट ठेवत असते झाकून कळशी देवापाशीच. म्हणजे सकाळी आपल्याला लगेच पूजेमध्ये ते पाणी वापरायला येतं. तर पूजेमध्ये सर्व देव धुण्यासाठी आणि देवांना पाणी, तर हे सर्वासाठी मी ते पाणी सेपरेट ठेवलेलं असतं, जेणेकरून त्या पाण्याला आपला दिवसभर हातही लागत नाही. आणि देवाचं पाणी हे सेपरेट. आणि त्या पाण्यामध्ये रात्रीच मी तुळशीचे पानंसुद्धा टाकून ठेवत असते, जेणेकरून पाणी ताजं राहील. कसं असतं, पाणी शक्यतो कुठलं जरी असलं तरी पाणी शिळं कधी होत नसतं. पण एक म्हण आहे की ताजं पाणी वापरावं देवाला.
तर आता आपल्याकडे संध्याकाळी पाणी येतं, तर आपण काय करणार, संध्याकाळी पाणी येतं त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवली की ती पाणी कधी शिळं होत नाही. असं म्हणतात की तुळससुद्धा बघा 15 दिवस ताजी राहते, तोडल्यानंतर 15 दिवस आपण ती देवाला वापरू शकतो, असं तुळशीचं महत्त्व आहे. ती 15 दिवस ताजी राहते. तर बघा तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे पाणी येत असेल, जर संध्याकाळी पाणी येत असेल तर सकाळी आमच्या इकडे पाणी येत नाही, संध्याकाळीच पाणी येतं शक्यतो. आणि सकाळी येतं, मग ज्यावेळेस सकाळी येतं त्यावेळेस 10 ते 11, 12 असे ह्या टायमिंगला पाणी येतं. त्याच्यामुळे त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही, ते पाणी भरूनच ठेवावं लागतं, कारण तेवढ्या उशीर आपण देवपूजा करायचं थांबत नाही. त्याच्यामुळं जर तुमच्याकडे सुद्धा बघा अशा प्रकारे पाणी येत असेल संध्याकाळी, तर ते पाण्यामध्ये तुम्ही तुळस टाकून ठेवू शकता, म्हणजे ते पाणी शिळं कधी होणार नाही. तर बघा हे पूर्वजांनी सांगितलेले नियम आहेत. तर बघा पूर्वी असंच असायचं, देवाची खोली सेपरेट असायची, देवाची घागरसुद्धा भरलेली सेपरेट असायची, तर असं असायचं. तर बघा माझ्या सासूबाई मला आणखीन पण सांगतात, कधी कधी मी एके दिवशी देवपूजा करत होते तर त्यांनी मला सांगितलेलं. तर आपण ताटामध्ये काही जण बघा सगळे देव एकदम घेतो आणि त्याच्यावरती पाणी ओतून मग देव सर्व पुसून ठेवतं. तर काय होतं, त्या म्हणायच्या की माझी सासू अशी म्हणायची की असं देव कधी पुजायचं नाहीत, कारण काय होतं देवांच्या एकमेकांना लाथा लागतात, म्हणजे पाय लागतात. तर म्हणूनच देव पुसताना काय करायचं, मोठं ताट घ्यायचं, सर्व देव लाईनशीर एका काढून घ्यायचे ताटामध्ये, आणि एक सेपरेट दुसरं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये एक एक देवांना आंघोळ घालायची. ग्लासाने किंवा तांब्याने पाणी ओतायचं आणि एका देवांना आंघोळ घालायचं, पुसायचं आणि देवघरामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे देवपूजा केली जाते. तर तेही बरोबर आहे, जर सगळे देव एकत्र घेतले आणि ते सर्व देवांवरती पाणी ओतलं तर ते काय काम. म्हणून बघा एक एक देवांना सेपरेट अशी आंघोळ घालायची आणि देव आपल्या पुसून जागेवरती ठेवायचे. ओले पण कधी देव ठेवायचे नाही, देवांना एक सेपरेट कापड करायचं पुसण्यासाठी आणि प्रत्येक देवाला आंघोळ घालून त्यांच्या जागेवरती ठेवायचं. तर सर्व देवांना पुसून घेऊनच जागेवरती ठेवायचं, मग त्यांची दिवा प्रज्वलित करून मग पंचोपचारे पूजा करून घ्यायची. तर अशा प्रकारे देवपूजा केली जाते. आणि हे जे आहेत सांगितलेले ती पूर्वजांचे नियम आहेत आणि मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं होतं. तर आता करून घेत आहे मी देवाची आरती. तर छान अशी रांगोळ काढून झालेली आहे. आता जी करायची आहे देवाची आरती नेहमीची असते ती. धूप दीप झाला आता कर्पूर आरती, आता कर्पूर आरती. छत्र सिंहासनी बसले नाथ श्रीपती, करू परवडी सन मानस माझे निर्मळ राहू दे, माझे निर्मळ राहू दे. कर परवडी सन भाव भक्तीचा सुगंध वाहू दे. कापुराच्या उजळणी ज्योती पाहिन तव मूर्ती, स्वामी पाहिन तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूर आरती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती. ज्ञान कळेना ध्यान कळेना ना कळे काही, मजला ना कळे काही. शब्दरूपी गुंपुनी माला वाहते पायी, मुखी नाम नेत्री ध्यान हृदयी तव मूर्ती, स्वामी हृदयी तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूर आरती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री